केंद्र सरकार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे हात धुवून लागले। गेल्या हंगामात सोयाबीनला चांगले दर मिळाले होते, त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची आशा होती। शेतकऱ्यांना आधीच अस्मानी संकटानं जेरीस आणलंय आणि त्यात केंद्र सरकारच्या तुघलकी सुलतानी कारभाराचा फटका बसतोय। आधी पावसानं ओढ दिली आणि नंतर अतिवृष्टीनं धुमाकूळ घातला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं। त्यातून ज्यांचं पीक वाचलं त्यांना चांगला भाव मिळेल अशी स्थिती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात होती। पण केंद्र सरकारनं आधी पोल्ट्री उद्योगाच्या दबावामुळे मान तुकवत 12 लाख टन सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतला। दुसऱ्या बाजूला खाद्यतेलाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी खाद्यतेलाच्या आयात शुल्कातही कपात केली। या दोन्ही निर्णयांचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला। सोयाबीन मधली तेजी विरून गेली आणि भाव पडायला लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली। आता याच मालिकेतला तिसरा निर्णय काल केंद्र सरकारनं जाहीर केलाय। तेलबिया आणि खाद्यतेलाच्या साठवणुकीवर बंधन आणण्याचा म्हणजेच स्टॉक लिमिट लावण्याचा फतवा आता केंद्र सरकारनं काढलाय। एखाद्या शेतमालाची जिन्नसाची बाजारात टंचाई झाली असेल, तुटवडा पडला असेल तर त्याची साठेबाजी होऊ नये, बाजारात मालाचा पुरवठा वाढून किमती उतराव्या यासाठी सरकार स्टॉक लिमिट लावत असतं। ही लिमिट लागू झाली की मग व्यापारी, साठेबाज, प्रक्रियादार, निर्यातदार या सगळ्या घटकांना एका मर्यादेच्या वर तेलबियांचा साठा करता येणार नाही। आणि सोयाबीन काढणीच्या काळात मोदी सरकारनं स्टॉक लिमिटचं हत्यार बाहेर काढलंय, त्यामुळे व्यापारी सोयाबीन सारख्या तेलबियांची खरेदी करण्यात आता हात आखडता घेतील आणि त्याचा थेट परिणाम सोयाबीनच्या भावावर होईल। म्हणजे सरकारच्या निर्णयामुळे सोयाबीनचे भाव दबावाखाली येतील। अर्थात हा परिणाम तात्पुरता असेल, कारण सोयाबीनचं उत्पादन, मागणी, सोयाबीनच्या निर्यातीची स्थिती, शिल्लक साठ्याचं कमी प्रमाण आणि मागणी पुरवठ्याचं गणित लक्षात घेतलं तर सोयाबीनचे भाव हे दीर्घकाळ दबावाखाली राहण्याची शक्यता नाहीये। सोयाबीनच्या बाजारात मंदी येणार नाही, पण तात्पुरत्या स्वरूपात भाव घटतील आणि त्याचमुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन घाईघाईनं सोयाबीन विकू नका, म्हणजेच पॅनिक सेलिंग करू नका, असं आम्ही तुम्हाला वारंवार सांगत आहोत। केंद्र सरकारनं सोयाबीनची आयात, खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात आणि आता स्टॉक लिमिट हे निर्णय जर घेतले नसते तर सोयाबीन मधली तेजी टिकून राहिली असती, शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त मिळाले असते। पण मोदी सरकारनं शेतकरी विरोधी निर्णय घेऊन आपली नियत दाखवली आहे। हे सरकार एकीकडे नवीन कृषी कायदे करून शेतकऱ्यांची पारतंत्र्याच्या बेड्यातून सुटका करण्याची शेखी मिरवत आहे आणि दुसरीकडे नेमकी शेतकऱ्यांची माती करणारेच निर्णय घेण्याचा त्यांनी सपाटा लावलाय। हे झालं केंद्रातल्या मोदी सरकारचं। आपण शेतकरी विरोधी आहोत हे सिद्ध करण्याची एकही संधी मोदी सरकार सोडत नाही। त्यांचं ठीकच आहे, त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत आणि हे शेतकऱ्यांना एव्हाना कळून सुद्धा चुकलंय। पण राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचं आणि त्यांचे भीष्म पितामह शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांचं काय? केंद्र सरकारनं स्टॉक लिमिटचा जो निर्णय जाहीर केलाय त्यात एक ज्ञानबाजी मेख आहेत। केंद्राने जरी स्टॉक लिमिट लावली असली तरी त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे राज्य सरकारला आहेत। राज्यांनी आपापली स्थानिक स्थिती लक्षात घेऊन खाद्यतेलाचा साठा आणि मागणी यांचा आढावा घेऊन किती स्टॉक लिमिट लावायची याचा निर्णय घ्यावा, असं केंद्राच्या आदेशात स्पष्ट म्हटलंय। एरवीही स्टॉक लिमिटचा निर्णय केंद्राचा असला तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याला स्वतंत्र असं नोटिफिकेशन म्हणजेच अधिसूचना काढावीच लागते। थोडक्यात आता चेंडू हा राज्याच्या कोर्टात आहे। राज्य सरकारला आणि महाविकास आघाडीतल्या 3 प्रमुख पक्षांना म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांना राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती चांगलीच ठाऊक आहे। केंद्राच्या सोयाबीन आयातीच्या निर्णयाला विरोध करणारं पत्र राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारला लिहिलं होतं। आता त्याला केंद्रानं केराची टोपली दाखवली गोष्ट वेगळी, पण केंद्राच्या शेतकरी विरोधी निर्णयावर किमान ठोस भूमिका घेण्याचं धाडस तरी दादाजी भुसेंनी दाखवलं। आता ही राज्य सरकारनं केंद्राच्या निर्णयाचा अभ्यास करावा आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ठाम भूमिका घ्यावी। तुम्हाला प्रश्न पडला असेल की राज्य सरकार यात नेमकं काय करू शकतं, तर त्याचं उत्तर म्हणजे राज्य सरकारनं आपला अधिकार वापरावा आणि सोयाबीनला स्टॉक लिमिट मधून वगळत असल्याचं जाहीर करावं। त्याला केंद्र सरकार आक्षेप घेऊ शकणार नाही। सोयाबीनला थेट स्टॉक लिमिट मधून वगळण्याचं धाडस राज्य सरकारकडे नसेल तर मग त्यांनी किमान साठवणुकीची लिमिट तरी वाढवावी। केंद्राला अपेक्षित असलेल्या लिमिटच्या तिप्पट चौपट लिमिट ठेवावी, जेणेकरून व्यापाऱ्यांना सोयाबीन खरेदी करण्यात काहीच अडचण येणार नाही। राज्यात शिवसेनेचा कृषी मंत्री आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पणन मंत्री आहे। या पक्षांनी तर लागोलाग सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं हित जपणारी भूमिका जाहीर केली पाहिजे।
काँग्रेस देशभर शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलनात उतरली आहे. त्यांनी राज्य सरकारवर दबाव टाकून स्टॉक लिमिटच्या नोटिफिकेशनमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्याला शेतीतलं काहीच कळत नाही, पण आपण कायम शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहोत असं वारंवार सांगत असतात. मग त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवावा. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारं नोटिफिकेशन काढावं. आता सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे शरद पवार. शेतीच्या प्रश्नांच्या बाबतीत केंद्र सरकारच्या लेखी पवारांच्या शब्दाला जेवढी किंमत आहे ना, तेवढी किंमत इतर कोणत्याही नेत्याला नाही. पण शरद पवार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपली प्रतिष्ठा पणास लावणार का, हाच खरा प्रश्न आहे. साखरेच्या बाबतीत काही प्रतिकूल निर्णय झाले, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले की शरद पवार लागोलाग केंद्र सरकारला पत्र लिहितात. वेळप्रसंगी नरेंद्र मोदींची थेट गाठभेटही घेतात आणि त्याचा परिणाम होतो. सरकार एक पाऊल मागे घेतं, हे वारंवार दिसून आलंय. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा ही तेवढीच मोठी आहे. राज्यात सुमारे 45 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली. म्हणजेच काय, तर राज्यातलं खरीपाचं निम्म क्षेत्र हे सोयाबीन पिकाखाली आहे. प्रामुख्यानं मराठवाडा, विदर्भ आणि त्याच्या जोडीला पश्चिम महाराष्ट्राचाही काही भाग, इथलं सगळं शेती अर्थकारण हे याच पिकावर अवलंबून आहे. सुमारे 1.25 ते 1.5 कोटी शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे. तेव्हा शरद पवारांनी या शेतकऱ्यांची बाजू लावून धरावी. पहिली गोष्ट म्हणजे केंद्र सरकारच्या स्टॉक लिमिटच्या निर्णयाचा तीव्र निषेध करणारं खरमरी पत्र पंतप्रधान आणि वाणिज्य मंत्र्यांना पाठवावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या महाविकास आघाडीच्या राज्य सरकारला तातडीनं स्टॉक लिमिटचं नोटिफिकेशन काढून त्यातून सोयाबीन वगळण्याची किंवा लिमिट वाढवण्याची सूचना करावी. केंद्र सरकारनं माती खाल्ली आहे, पण राज्य सरकारनं तरी माती खाऊ नये एवढीच शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे. तेव्हा शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकार मातीचं ऋण फेडणार की शेतकऱ्यांना कात्रजचा घाट दाखवणार, याची शेतकरी आता वाट बघतात. ही कॉपी खास आपल्यासाठी केली आहे ॲग्रोवन डिजिटलचे कंटेंट चीफ रमेश जाधव यांनी. केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं, व्यक्त व्हा. राज्य सरकारने यावरती काय निर्णय घ्यायला हवा, आपल्या राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहेत, आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. या विषयाबद्दलचे अपडेट घेऊन आपल्यापर्यंत येऊच. तोवर नमस्कार.